आणि फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत की आमच्याकडे खानदेशमध्ये लग्न ह्या सगळ्या पद्धती कशा होतात. ऑलरेडी मी एक ब्लॉग अपलोड केलेला आहे, अजून नाही बघितलं असेल तर नक्की बघा. तर आज आहे आमच्या घरी लग्नाचा कार्यक्रममधली पहिली विधी, जे म्हणजे बांगड्या घाणा आणि अक्षदा कशा बनवतात हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथं मी थोडीशी करत आहे डेकोरेशन, सजावट, आणि हे आमच्यात खूप केलं जात नाही असं माझ्या सासूबाई म्हणतात. पण मला म्हटलं चला आता ट्रेंडिंगला चालू आहेत आणि आपल्या काहीकडे गोष्टी असतातच डेकोरेशनच्या वगैरे घरी, म्हणून म्हटलं चला जेवढं पॉसिबल तेवढं छान करूया. आणि असंही त्या दिवशी काही फार काही काम नसतं, बांगड्या वगैरे भरायच्या असतात, अक्षदा म्हणजे ते पटापट होत असतं. त्याच्यामुळे म्हटलं चला आहे तेवढं करूया. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत मी एक दोन त्या ऑनलाईन घेतलेल्या, जसं की ते आपलं रांगोळीचे ठस्से वगैरे आहेत ते, आणि बाकीच्या माझ्याकडे डेकोरेशनच्या आपल्या फुलमाळा वगैरे असतात, तसं बाकीच्या सासरी पण होत्या. आणि बाकीचं जे आहे ते घरीच होतं, जसं की ते जातं वगैरे झालं, समया वगैरे, विठू माऊलीची मूर्ती. आणि इथं मी माझा दुपट्टा, जो ड्रेस घातला आणि त्याच्यावरचाच दुपट्टा मी तिथं ठेवलेला आहे, कारण तो खूप छान वाटत होता आणि हिरवा रंग पण होता. तर आणि इथं मी डेकोरेशनला यूज करत आहे छान असे गुलाबाचे फुलं जे ओरिजिनल होते, आणि आंब्याची पानंसुद्धा. आपल्याला हवं तसं डेकोरेशन करता येतं. मी थोडेसे एक दोन फोटोज वगैरे बघितलेले, त्याच्यावरून मला आयडिया आली. आणि बाकीच्या तर आपल्या हिरव्या बांगड्या ज्या असतात ना, त्या तर खूप सुंदर इथं कामात येतात. तर या मी आता माझ्या बांगड्यासुद्धा यूज केलेल्या आहेत. आणि छान असं मी विचार करते इथं की कसं कशा पद्धतीने केलं जाईल. असं जेव्हा करायला बसली ना, तर आमच्या घरात जे लग्नाची मंडळी आलेली, समजा ननंदबाई असतील, सासूबाई असतील, सगळ्यांनी मला सांगितलं हे असं ठेव अजून छान वाटेल, ते तसं ठेव अजून छान वाटेल. आणि हळदीचे कुंड वगैरे हे असंच करतात असं काही नाही, पण माझ्या सासूबाईंनी सुचवलं की असं कर, खूप छान वाटेल. तर असंच काहीतरी लगबग चालू आहे. आणि फायनली मी तुम्हाला दाखवणार की ते कशा प्रकारे दिसत आहे डेकोरेशन. तर मग चला हा व्हिडिओ पूर्ण बघूया. तर फ्रेंड्स, तुम्ही आता म्हणाल ही चालली होती मोठी डेकोरेशन दाखवायला, तर हे एवढंसं केलं. पण पहिली गोष्ट आहे ना, ह्या गोष्टीसाठी आपल्याला तसं म्हणजे आता हा जर ट्रेंड चालू आहे त्याच्यासाठी याला खूप मोठं सजावट आणि हे करता एवढं काही करण्याची गरज नसते. हाऊस असते ती वेगळी गोष्ट, पण होतं माझ्या धीराचं लग्न, त्याच्यामुळे मला हे सगळं काही ट्रेंडिंग जे चाललं ते थोडक्यात का असं नाही करायचं होतं. त्याच्यामुळे आई पण म्हणाल आपल्याकडे काही एवढं काही करत नाही, करायचं आधी थोडक्यात करायचं. आता हे सगळं काही ना फोटोग्राफी व्हिडिओग्राफीसाठी चालतं, आणि हे मी सुद्धा ॲग्री करते की खरंच आहे ते. पण चला थोडक्यात पण होते ना तरी सुंदरच, कारण त्या दिवशी जास्त काही काम नव्हतं, म्हटलं चला माझ्यानं होणार आहे तर मी करणार आहे. आणि हे नेक्स्ट जे करते आहे त्याला म्हणतात रास पूजन, म्हणजे गव्हापासून जे पण आपलं जे लग्नाचं साहित्य जेवण वगैरे बनतं ना, हे याला म्हणून पूजलं जातं. आणि हे जे पण काही तुम्ही साहित्य बघतात ना, हे त्या दिवशी त्याला खूप 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 महत्त्व राहतं. सगळं काही नवीन आणून सगळ्या गोष्टींची पूजा करता, म्हणजे जे आपल्याला संसाराला लागतं सर्व. आणि श्री गणेशा त्या दिवशी केला जातो. आणि ही सगळी पूजा मी तुम्हाला दाखवणार आहे कशी करतात. तर मग चला आपण ती पूजा बघूया. नाही नाही नाही, महालक्ष्मीच्या उपवासामध्ये मिठाचं महत्त्व सांगितलं ना. नाही नाही काय साडी
गाणं म्हणा, गाणं म्हणा महिने. नाव घ्या जरा, नाव घ्या. तर आता तुम्ही बघितलीस पूजा कशी झाली. 5 सवाष्णी मिळून ती पूजा करण्यात येते आणि त्याच्यानंतर सगळी पूजा झाल्यानंतर हे ज्याच्यासाठी सगळं चाललंय म्हणजे नवरदेवाच्या लग्नासाठी, तर नवरदेवाची सुद्धा इथं पूजा करून घेण्यात येते आणि अशा प्रकारे ही पूजा करून घेण्यात आलेली आहे. आणि आता हा घाणाचा कार्यक्रम झालेला आहे, रासपूजा झालेली आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत बांगड्यांचा कार्यक्रम कशा प्रकारे केला जातो. तर मग आपण ते सुद्धा बघणार आहोत. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता चला फ्रेंड्स, अक्षदा बनवायला घेऊया.